राम राम मित्रांनो, आपण आज डॉलर इंडेक्स, गोल्ड, सिल्वर आणि करन्सीचं ॲनालिसिस करणार आहोत. ह्या शुक्रवारी US मध्ये अनएम्प्लॉयमेंटचा डाटा रिलीज झाला होता. तो 2,27,000 जॉब त्यांनी ॲड केले. हे मागच्या महिन्यापेक्षा 2 लाख जास्त आहे. हे डॉलर इंडेक्ससाठी खूप चांगलं आहे. त्याचा बाकीचा करन्सी आणि गोल्डवरती काय इम्पॅक्ट होतो ते आपण आता बघणार आहोत. डॉलर इंडेक्सने 105.50चा लो देऊन आता परत तो वरती चाललेला आहे. ही न्यूज डॉलर इंडेक्ससाठी खूप चांगली आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये जॉब वाढल्याबद्दल तो नेक्स्ट वीकमध्ये 106.70, 107.20 आणि थर्ड टार्गेट बघितलं तर 107.90 हे त्याचं प्रिव्हियस आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. तसंच आपण जर गोल्ड बघितलं तर ते एका टाईट रेंजमध्येच आहे. त्याने जर अपसाईड ब्रेकआउट दिला तर तो आपल्याला 27.70, 26.90 आणि 27.10चं टार्गेट देऊ शकतो. आणि जर गोल्ड याच्या खाली आला, त्याच्या प्रिव्हियस सपोर्टला ब्रेक करून जर तो खाली आला तर तो आपल्याला 25.83 आणि 26.63चं टार्गेट देईल या शॉर्ट टर्मसाठी. तसंच आपण जर सिल्वर बघितलं तो पण सेम गोल्डसारखंच एका टाईट रेंजमध्ये आहे. वरती रेजिस्टन्स आहे, खाली सपोर्ट आहे. तर त्याने वरचा रेजिस्टन्स ब्रेक केला तर तो आपल्याला $32, 32.50 सेकंड टार्गेट आणि थर्ड टार्गेट 32.85 देईल. तसंच जर सिल्वरने जर खालचा सपोर्ट त्याचा ब्रेक केला तर तो आपल्याला 29.15चं, 28.15, 55 आणि 27.70चं टार्गेट देईल. तसंच जर आपण डॉलर इंडेक्स वरती गेला, ही त्याची बेस करन्सी आहे डॉलर, तर जसं जसं डॉलर वरती जाईल तसं तसं CHF पण वरतीच जाईल. जर आपण CHF आत्ता बाय करून 27.10चा स्टॉप लॉस टाकला तर आपण एक नेक्स्ट टार्गेट 28.30, सेकंड टार्गेट 28.73 आणि थर्ड टार्गेट 89.30 आपण एक्सपेक्ट करू शकतो. जसं जसं डॉलर वरती जाईल तसा USD आणि GBP/USD हे अपोजिट वर्क होतात. तसंच जर आपण EUR/USD जर सेल केला 1.05910ला तर आणि स्टॉप लॉस 0.640चा टाकून आपण एक 560 ते एक फर्स्ट टार्गेट, 540चं सेकंड टार्गेट आणि 520चं आपण थर्ड टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो. तसंच आपण जर GBP/USD बघितलं तर सेम EUR/USDचा जसा पॅटर्न आहे तसाच GBP/USDचा आहे. आपण इथं अटॅचमेंटला 27.80ला जर GBP/USD सेल केला, 28.30चा आपण जर स्टॉप लॉस टाकला तर आपण एक फर्स्ट टार्गेट 27.30चं, सेकंड टार्गेट 27.10चं आणि थर्ड टार्गेट 27.90चं आपण एक्सपेक्ट करू शकतो. धन्यवाद.